पहिला चेंडू फेकतोय नितीन, यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फिरवला, तोपर्यंत वेगाने पहिली धाव कंप्लीट केली, स्वतःच आणि संघाचं खातं पण केले. फलंदाज नाही, सॉरी, स्ट्रायकिंगला तुषार, नॉन स्ट्रायकिंगला साहिल. तर गोलंदाजी मार्कवर नितीन. लोपुलटा चेंडू मात्र यावेळी पुन्हा एकदा तशाच प्रकारचा, मात्र वेगाने पहिली धाव मात्र कंप्लीट केली तुषारने आणि स्वतःच संघाचं खातं ओपन केले 1ने. नक्कीच जर आपण पाहिलं तर आपण एक मध्ये सन्मान घेऊ. नक्कीच तुम्हाला थांबवतो अशोक पाटील. आपण नक्कीच आमचे अभिमन्यू पवार किडकरी यांच्यामध्ये शुभ सन्मान घेऊया. आमचे मिलिंद पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती दरम्यान घेणार आहोत. थोडंसं आपण समोर घ्या जेणेकरून लाईव्ह स्क्रीनवरती नक्कीच सन्मान दिसणं गरजेचं आहे. आपल्या व्यासपीठावरती नक्कीच आमचे अभिमन्यू पवार किडकली यांच्यामध्ये शुभ सन्मान आपण कंप्लीट करतो. थँक्यू अभिमन्यू पवार. यस, बॅक टू क्रिकेट अशोक पाटील. यावेळी मात्र समोर फलंदाज साहिल पाटील. लोपुलटा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करू शकला नाही, तो मात्र चांगला बॅक तिथे मात्र स्लिमिडॉनला फील्ड होईल, डायरेक्ट हिट करू शकला नाही. यष्ट्यांचा वेध मात्र घेऊ शकला नाही आणि सुरक्षित मात्र पोहोचतोय साहिल पाटील आणि एका धाब्याने धावफलक मात्र 2 वर येऊन टपतं. सुरुवात चांगली. नक्कीच पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय. देसाई विपक्ष जुनी डोंबिवली या दोन बलाढ्य संघामध्ये एका बाजूला तुषार तर दुसऱ्या बाजूला काका म्हात्रे, सुखदेव काका, रिची म्हात्रे असतील. नक्कीच एक चांगली खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. तर दुसरा संघ जुनी डोंबिवलीचा तुषार. यावेळी मात्र काका म्हात्रे डायरेक्ट हिट करतील का आणि नेम मात्र तिथं चुकतोय. एक धाव मात्र नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने धावफलक 3 वर येऊन ठेपतं. राहुल, जर आपण पाहिलं तर पहिले 3 सामने जर आपण विचार केला, पहिल्या फेरीतील 2 सामने, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, पहिल्या 2 चेंडूवर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटकात. मात्र या सामन्यामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. एवढी चांगली गोलंदाजी आपल्याला इथे जर विचार केला तर पाहायला मिळते. आणि इथे मात्र फलंदाज सोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद स्वरूपात बाद होतोय. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय विशाल पाटील. नक्कीच संत अशी सुरुवात केली जाते यावेळी मैदानामध्ये. जर आपण विचार केला तर जुनी डोंबिवली संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजीचा मात्र नक्कीच पवित्रा उचलला, एक धाडस दाखवलंय या संघाने. राहुल भाऊ, जर आपण पाहिलं तर रायगड संघातला इनामपुरी हा संघ सातत्याने ज्यावेळी नाणेफेकीचा कौल येतो त्यावेळी फलंदाजीला जाताना आपण पाहिलंय. मात्र इथे जुनी डोंबिवलीचा संघ देखील यावेळी मात्र शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंटला बीट करून चेंडू निघून जातो वेगाने सीमारचे बाहेर. चौकार. आई
मात्र शेवटच्या चेंडूवर आलेला तो चौकार आणि धावफेल मात्र वेगळं वळून देऊन येतोय. 7 वर येऊन ठेपतंय. नक्कीच पहिला चेंडू डॉट फेकला, 2-3 चेंडू मात्र सिंगल, मात्र 5व्या चेंडूवर विकेट एक धावबत स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र शेवटचा चेंडू ज्यावेळी आपण पाहिला त्यावेळी मात्र बॅटची वरची कडा चाटून निघून गेला चेंडू. शॉट थर्ड मॅन आणि पॉईंटला बीट करून सीमारेषेबाहेर चौकार इथे पाहायला मिळाला. मात्र यावेळी पॉवर प्लेचं बंधन आपण विखुरलेलं दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो. यावेळी गोलंदाजी मार्कवर दिलीप पाटील. नक्कीच 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला, डीप मिड विकेटला आपण पाहू शकतो. सिलिम मिडॉनला, रिची मात्रला आपण पाहू शकतो. तर लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपामध्ये मात्र इथे धाव मिळेल आणि एका धावाने धावफलक संत गतीने पुढे सरकते. 8 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं दुसरं षटक दिलीप पाटील याच्या माध्यमातून सातत्याने या घरच्या मैदानामध्ये सराव करताना या संघाला आपण पाहिलंय. मात्र होम ग्राउंडचा फायदा या संघाला घेता येईल का, फायदा होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. यावेळी मात्र डीपला 1 बाउंड चेंडू वेगाने निघून जातोय. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चौकार. पाहिलं तर हीच ओळख आहे तुषारची. जागा बनवली, थोडासा बॅकपिटवर येऊन खेळला आणि चेंडूला भिडकावून दिलं सीमारेषेवर. आणि तशाच प्रकारचा तीच लाईन मात्र यावेळी चेंडूला उंच भरारी दिली. षटकार. राहुलपूर या षटकाचा जर आपण उल्लेख केला तर कसा करणार. नजाकत, ताकद आणि टायमिंग सर्व काही या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटवर येऊन पुन्हा त्याच दिशेने एक जागा बनवली आणि चेंडूला षटकाराचं रूपांतर केलं. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू निघून जातोय. डिफेक्स्टा कव्हरला खेळाडू मात्र तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी मिळाला तुषारला आणि 2 धावेने धावफलक मात्र धावफलकावर 20 धावा नोंदवल्या जातात. पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या. मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 13 धावा देखील पाहायला मिळाल्यात. स्ट्राईकला पुन्हा एकदा असेल तुषार. फुलटॉस चेंडू सिलिमिडॉनच्या डोक्यावर निघून जातोय. चौकार. तुषार पाटील हीच ओळख मी मगाशीच उल्लेख केला या तुषारचा आणि त्याला साजेशी अशी फलंदाजी पुन्हा एकदा दाखवतोय तुषार. आता मात्र तसाच एक मोठा आणखी एक षटकार. टेम्पोन बिराट निघला कारल्याचे डोंगराला. टेम्पोन बिराट निघला कारल्याचे डोंगराला. माझ्या माऊलीचे दसऱ्याला निघला कारल्याचे डोंगराला. माझ्या माऊलीचे दसऱ्याला निघला कारल्याचे. 2 चौकार, 2 षटकार, 1 डबल, 1 सिंगल, तब्बल 23 धावा या षटकामध्ये कुठल्यात. एक महागडे षटक म्हणता येईल. कमजोर कोडी के ऊपर वार. यावेळी मात्र तुषार नाही तर तुषारची बॅट बोलते
कारण सलामीला आलेला तुषार मात्र नक्कीच साहिल बाद झाल्यानंतर थोडंसं दडपणामध्ये वावरताना आपण पाहिलं. मात्र त्यानंतर जी काही सुरुवात केली या तुषार पाटीलने, मी मात्र थांबणार नाहीये, प्रत्येक चेंडूला मात्र मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित केलं आणि नक्कीच 2 षटकार 2 चौकारच्या मदतीने तब्बल 23 धावा कुठल्या आणि 2 षटकानंतर धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती 30. नवीन ओव्हरचा पहिला चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज नितीन. यावेळी मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन ला खेळाडू तैनात केला गेलाय. लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. तो डीप कव्हरला एक खेळाडू तैनात केला गेलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो. शॉर्ट पॉइंटला, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेगला देखील एक खेळाडू आपण पाहू शकतो. जर ऑन साईडचा विचार केला तर 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीपला सीमारेषा मात्र तैनात आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळी मात्र चेंडू खेळला जातो निघून डीपला, तोपर्यंत दुसरा धाव घेण्याचा अवधी मिळाला या फलंदाज विशालला आणि या 2 धावेने धावफलक मात्र 32 वर येऊन ठेवतंय. नक्कीच जर आपण विचार केला तर स्कोरर राज पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगली माहिती येते. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं करण पाटील एक अप्रतिम खेळाडू देखील या पडल्या संघाच्या माध्यमातून. मात्र इथं पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रोफेशनल पंच निरंजन सावंत, तर दुसऱ्या बाजूला राकेश शहा. यावेळी मात्र नितीन झेलखाली येतोय आणि कोणतीही चूक करत नाही आणि दुसरी सफलता प्राप्त करून देतोय नितीन. विशाल बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं पतन झालं 3 धावेवर. मात्र दुसऱ्या विकेटसाठी साजेदारी जर आपण पाहिली तर तब्बल 29 धावांची एक चांगली पार्टनरशिप उभी केली आणि यावेळी नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल. यावेळी मात्र तुषारचा शॉट मिस टाइम शॉट आहे. डीपचा खेळाडू चेंडू खाली येतोय आणि वॉट अ कॅच, सुपर जेल. आकाशने मात्र उत्सुक जेल टिपलाय आणि बिग विकेट. तुषार पाटील बॅक टू द पवेलियन. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. दहा चेंडूमध्ये 72 28 धावांची स्फोटक केली या तुषार पाटीलने. ताबडतोब खेळी ओळख ती तुषार पाटीलने पुन्हा एकदा सिद्ध केली आणि आपल्या संघासाठी 28 धावांची 72 खेळीचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय मयूर पाटील. यावेळी नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला अक्षय पाटील. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. हॅट्रिकचा चेंडू असेल मात्र रिव्हर्सचा पवित्रा, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू बरोबर हातामध्ये ग्रीप झाला नाहीये आणि इथं मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा घेतला या फलंदाज अक्षयने आणि तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेने धावफलकावर 33 तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल. यावेळी सिनियर नितीन. समोर फलंदाज असेल यावेळी मयूर पाटील. याला स्वतःचं खातं अद्यापर्यंत ओपन करायचंय. यावेळी मोठा फटका, आसमानी सबर, बिग 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 सिक्सर.
षटकानंतर धावसंख्या 39. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 23, तर या षटकामध्ये 9 धावा. जर विचार केला तर 13 अशी सरासरी राखली. यावेळी जर आपण विचार केला जुनी डोंबिवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्र फलंदाजी स्वीकारली आणि नक्कीच ही फलंदाजी कुठेतरी सार्थक होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. कारण प्रति षटकामागे 13 अशी सरासरी राखली. मात्र अद्यापर्यंत 12 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. मात्र या 12 चेंडूमध्ये तब्बल जर 26 धावा जर त्या धावफलकावर नोंदवल्या तर नक्कीच कुठेतरी मोठं धावफलक या धावफलकावर नोंदवण्यात यश मिळेल या जुनी डोंबिवली संघाला. यावेळी गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी गोलंदाज ज्याच्या नावातच यश आहे असे सुखदेव दादा काका मात्र यावेळी पहिला चेंडू भिडकावून दिलाय. षटकार. यावेळी चेंडू फेकल्यानंतर फलंदाजाने पाहिलं अक्षयने की लॉंग ऑन हा इथे आपल्याला जागा खाली दिसते आणि सरळ चेंडू भिडकावून दिला. लॉंगॉनच्या डोक्यावरून पाहायला मिळतोय. षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा स्लो ओव्हरचा चेंडू होता. थोडासा हलक्या हाताने या चेंडूला फेकलं, गतीत परिवर्तन केलं आणि इथे फलंदाज मात्र बीट झाला. इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. काका म्हात्रे यांच्या माध्यमातून समोर फलंदाज अक्षय. पुन्हा एकदा यावेळी भिडकावून दिला. चेंडू मात्र डिपला निघून जातोय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय, फेकतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगलच मिळेल आणि एका धावेने धावपळक मात्र इथे पाहायला मिळतं. 46 धावा धावपळकावर. एकच चांगली साजेदारी या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळेल. कारण 2 फलंदाज झटपट बाद झाले या तिसऱ्या षटकाच्या अखेरीस. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर मयूरने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लगावलेला तो षटकार आणि त्यानंतर चौथ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर आलेला अक्षयच्या माध्यमातून तो षटकार नक्कीच कुठेतरी उंच भरारी देऊन जातोय या जुनी डोंबिवली संघासाठी. पुन्हा एकदा सुखदेव म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतील. यावेळी मात्र तितक्याच वेगाने षटकार. अनुभव काय असतं हे दाखवून देतात काका म्हात्रे. कारण पहिले 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या आणि हा षटकार खर्च केल्यानंतर पाहिलं या फलंदाजाचा स्टार्ट कसा आहे, फलंदाजाची बॉडी लँग्वेज काय सांगून जाते. नक्कीच पहिला फलंदाज थोडासा बॅकफूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. उजवी एसटीच्या दिशेने हा फलंदाज स्टार्ट घेतोय आणि नक्कीच मात्र सुखदेव काकाने हे हेरलं आणि बरोबर स्लो ओव्हरचा चेंडू मात्र डावी यष्टीवर वेध घेत फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय अजय पाटील. यावेळी मात्र तशाच प्रकारचा चेंडू होता. दिलीप पाटील बीट होत आहेत आणि चेंडू मात्र पाहता पाहता निघून जातोय सीमारसे बाहेर. चौकार. Bola
4 षटकानंतर धावा पाहायला मिळत आहेत 56. अजूनही 6 चेंडूंचा सामना शेष आहे. मात्र जुनी डोंबिवली संघाने जर आपण विचार केला मगाशी जर 3 षटकांमागे 13 अशी सरासरी होती, मात्र इथे सरासरीचा जर विचार केला तर 56 धावा धावफलकावर. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज राहुल. नक्कीच शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक, स्लोवरचं षटक मात्र पाहायचं इथे या षटकामध्ये किती धावा एकवटल्या जातील या जुनी डोंबिवली संघाचे फलंदाज. यावेळी फ्रंट फुटचा वापर केला होता, थोडासा फ्लिक केला चेंडूला हलक्या हाताने, मात्र 2 धावा घेण्याचा अवधी होता. पाहिलं जर आपण चेंडू लँड झाला स्लिम मिड ऑफला, मात्र निघून जातोय. त्यानंतर जम्पिंग होत एक्स्ट्रा कव्हरला, मात्र तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी मिळाला फलंदाज अक्षय पाटीलला आणि धावफलक 58 वर येऊन थांबतय. यावेळी राहुल पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने केला, चेंडू मात्र निघून जातोय लॉंगॉनच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगलच कंप्लीट केली आणि एका धावेने धावफलक 59. मध्यपर्यंत 4 चेंडूंचा सामना शेष आहे. मात्र 4 चेंडूवर किती धावा एकवटल्या जातात हे देखील या जुनी डोंबिवली संघासाठी महत्त्वाचं असतील. मात्र पाहायचं दुसऱ्या बाजूला हा राहुल गोलंदाजी कशी हाताळतोय. यावेळी मात्र लांबी आणि उंची जास्त, चेंडू षटकारासाठी. अजय पाटील याच्या बॅटमध्ये येणारा षटकार. धावफलक मात्र उंच भरारी घेते 65 धावा. जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये जुनी डोंबिवली संघाचे खेळाडू. मात्र यावेळी तशाच प्रकारचा चेंडू मिस टाइम शॉट आहे. 3 खेळाडू चेंडूच्या मागे येत आहेत, मात्र पाहायचंय दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का, आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. नक्कीच जर राहुलने पाहिलं चेंडूला फेकल्यानंतर तितक्याच वेगाने जसं काही रिव्हर्स गर टाकावा तितक्या वेगाने हा चेंडूवर मागे येतोय, मात्र झेल मात्र काही गॅदर करू शकला नाही. मात्र तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावफलक 67. जर स्पर्धेचा जर उल्लेख केला तर अद्यापपर्यंत 69 धावा या कोपर संघाने कुठल्या होत्या. मात्र या धावफलक मात्र उच्चांक गाठेल का हे देखील महत्त्वाचं असेल. यावेळी मात्र लाईन पाहावी लागेल. चेंडू बाउन्स झाल्यानंतर खूप सारी उसळी घेतो आणि उजव्या बाजूला मात्र स्विंग होतोय आणि पंच घोषित करतात वाईट. बोनसने धावफलक मात्र इथे पुढे सरकते. 68 धावा धावफलकावर. अद्यापपर्यंत 2 चेंडू लाईन नक्कीच पुन्हा एकदा चुकीची लाईन. वेगाने चेंडू फेकला होता, जबरदस्त. अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तो स्लोवरचा चेंडू फेकला आणि हा चेंडू बाउन्स झाल्यानंतर उजवेष्टीकडे गेला आणि आता मात्र राहुलनी ह्या वेग या चेंडूला जास्त दिला आणि जणू काही चेंडू वेगाने नक्कीच बाहेर निघून गेला. वाईट. बोनसने धावफलक पुढे सरकतंय 69. यावेळी मात्र आणखी वाघांची दाढ फोडला पाड. छत्रपतींच्या छावा मिळाल्या 6 धावा. थँक्यू.
या षटकाराने मात्र धावांचा उच्चांक गाठलाय 75 धावा धावफलकावर. आतापर्यंत या स्पर्धेतल्या नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी केली गेली या जुनी डोंबिवली संघाने. नक्कीच नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली हे देखील सिद्ध केलंय. यावेळी मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकर प्रति षटकामध्ये जर विचार केला तर 15.00 अशी राखली या जुनी डोंबिवली संघाने आणि जबरदस्त खेळी केली. इथे मात्र जर विचार केला तर अक्षयने 4 चेंडूमध्ये तब्बल अजयने 4 चेंडूमध्ये तब्बल 18 धावांची एक स्फोटक ताबडतोब फलंदाजी केली आणि त्याच फलंदाजीच्या बलावर मात्र जुनी डोंबिवली संघाने 75 धावांचा उच्चांक गाठला आणि या स्पर्धेतली खूप मोठी धावफलक नोंदवले गेले. या अगोदर कोपर संघाने 69 धावा कुठल्या होत्या 6 विकेटच्या मोबदल्यात, तर इथे मात्र 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये जुनी डोंबिवली संघाने नोंदवल्यात 75 धावा. यानंतरचा सामना असेल डीजे 1 मिनिट. पहिल्या फेरीतील अंतिम सामना कोळेगाव विपक्ष घारिवली. दोन्ही संघाचे संघनायक यायचं आपण लगेच. बबलू असेल एका बाजूला, तो दुसऱ्या बाजूला आपण दोन्ही संघाचे संघनायक कोळेगाव विपक्ष घारिवली या दोन बलाढ्य संघामध्ये पहिल्या फेरीतील अंतिम सामना यावेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथे पहिल्या फेरीतील तिसरा सामना देसाई विपक्ष जुनी डोंबिवली. जुनी डोंबिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय हा मात्र तुषारने सिद्ध करून दाखवलाय. नक्कीच सातत्याने आपण पाहतोय या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ग्रामीण संघ नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतात, मात्र इथे या जुनी डोंबिवली संघाने फलंदाजी स्वीकारली आणि नक्कीच प्रति षटकामागे 15.00 अशी सरासरी राखत तब्बल 30 चेंडूमध्ये 75 धावा कुठल्या आणि येणारे 30 चेंडू 76 धावांची गरज असेल. मात्र या 76 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातात हे देखील प्रेक्षकांना त्याची उत्कंठा असेल. मात्र ही उत्कंठा कशा प्रकारे भागवली जाते, ही उत्कंठा कशा प्रकारे पूर्ण केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. काय सर दुसऱ्या बाजूला देसाई संघामध्ये देखील अनेक अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मात्र पाहायचं कशा प्रकारे सामना रंगेल, कारण 30 चेंडू गरज असेल 76 धावांची. नक्कीच पुन्हा एकदा कॉल देतोय घारिवली संघाचे संघनायक, लगेच आपण यायचंय कारण पहिले सत्र इथे संपलेलं आहे. आणि कोळी संघ बबलू आपण देखील यायचंय नाणेफेकीसाठी. घारिवली संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं लगेच. तर मी विनंती करतो की जनार्दन मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते या दोन संघामध्ये नाणेफेकी करायची. पहिल्या फेरीतील अंतिम सामना कोळेगाव विपक्ष घारिवली या दोन संघामध्ये नाणेफेकी होते. जनार्दन मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केली जाते. मात्र नक्कीच येणारे 30 चेंडू गरज असेल 76 धावांची, तर सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. विकास नॉनस्टेकनला आकाश. मात्र विकास आणि आकाश, विकास कामगिरी करेल का झकास? मात्र प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जाऊया आपण मानेरचा गोड आवाज राहुल भोईर. थँक्यू सो मच अशोक पाटील. तर 76 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा लंच नंतर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नक्कीच आज शनिवार आहे, काही जणांचा नक्कीच उपास असेल. पहिला चेंडू मात्र स्वेर आला. दुसरा बॉलवरती बघतो आपण इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका चांगला आहे. तिथे मात्र खेळाडू आपण बघतो तुषार येत आहेत स्वतः बॉलमध्ये तिथे अडवण्यासाठी. पहिल्या इनिंगमध्ये अक्षरशः
मैदानाच्या चौफेर खूप क्लास बॅटिंग केली. नाणेफेकीचा कौल जिंकून एक धाडसी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. मध्ये तो निर्णय मी तर म्हणेल खूप योग्य तो ठरवला, कारण का एक मोठी धावसंख्या, सर्वाधिक धावा आपल्याला पाहायला भेटला 75. 75 धावा. मात्र इन्साइडचा फटका चांगला आहे. चुनमत बाकफुट पॉईंटला खूप वेगाने तो इनफिल्ड मधून 3 खेळाडू चुनवते जातील. तोपर्यंत आपण बघितलं गेलं तर इथनं या 2 धावा अजून येत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2ने जाते पुढे. धावपलकावरती मात्र इथनं येतील. या दरम्यान विचार जर केला तर 5 धावा. ज्या वागेश्वर देसाई बी संघ नक्कीच उतरला आहे मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये संघर्ष करण्यासाठी. मात्र आज बघतो आपण जरूर संघामध्ये स्वतः अमित पाटील नाही आहेत, ज्ञानेश्वर जोशी नाही आहेत, पण तिथे दोघं नसतं. दोन खेळाडू नसल्याच्या नंतर सुद्धा एक चांगली धावसंख्या बनवली आहे मॅचमध्ये. या दरम्यान न बॉल. आमच्या पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. 4+1 एकूण या 5 धावा. थँक्यू डीसी. मात्र इथनं चुकीची गोलंदाजी त्याच्यावरती आपण बघतो यावेळेस आक्रमण होत असताना. आता मध्ये येणारा चेंडू फ्रीडचा असणार आहे. धावपलकावरती आतापर्यंत आपण बघितलं गेलं तर इथनं येतात. या दरम्यान 9 धावा धावपलकावरती बनवायचे असताना इथनं बघतो आपण 76 टार्गेट आहे. 76 धावाचे 10 धावा इथे आहेत. स्मॉल मिस्टेक. फ्रीड बॉल वरती मात्र नक्कीच इथनं स्वेर चेंडू येतो बघा, म्हणजे फ्रीड कंटिन्यू असणार आहे आणि एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 1ने जाईल पुढे. 11 धावा बघा. धावसंख्या बरोबर लिहायची आहेत. आपण देसाईमध्येच आहोत. आवाज जोरात आला की 10 झाले आहेत. तर 11 धावा धावपलकावरती येत असताना ओव्हर द विकेट. फ्रीड बॉल. फटका चांगला आहे. चेंडू मध्ये जातो खूप वेगाने. डीप एस्ट्रा कव्हरला आउटफील्ड पास आहे. चेंडू आता थांबणं मुश्किल असेल, कारण का स्वेर चेंडू होता. फ्रीट वरती नक्की संधी येते. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा. चला पुढचा टॉस साठी यावं. कोलेगाव विपक्ष या दरम्यान ऑनसाइडला आडवा बाटण्या करण्याचा प्रयत्न होता. कोलेगाव विपक्ष घारिवली अशी नक्कीच मॅच असणार आहे यापुढची. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने अजिबात वेळ न घेता लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करावं. नक्कीच आमचे बाळादादा येत आहेत. या आपण स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने कोलेगाव संघाच्या माध्यमातून संघाने घेतात. टॉस आपण करूया आमच्या व्यासपीठावरती. टॉस करतील आमचे सन्माननीय जनार्दनजी म्हात्रे. आमच्या शोभास्ते आपण टॉस घेणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. पहिल्या फेरीतील 4थी मॅच, म्हणजे पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल 5 ओव्हरची. बाकीच्या नक्कीच दुसऱ्या फेरीतील जे मॅचेस आहेत त्या 4 ओव्हरच्या असतील. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सूचना मात्र पोहोचवल्या जातात. यस, घारिवली टीम इन द टॉस. बॉल फर्स्ट. बाकफुट स्पार्काचा फटका चांगला आहे. आकाशा बाट मधून दर्जेदार अशी बॅटिंग होत असताना, कारण का सर्कल पाबंदी सुरू आहे त्याच्यामध्ये योग्य तो बॅटिंग होत असताना आकाशा माध्यमातून या 4 धावा. एक चेंडू शिल्लक आहे. बॉल सांगू का मी तुषार? बघा मी बॉल सांगतोय, तुम्ही ऐका. पहिला चेंडू स्वेर आहे. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. तिसऱ्या बॉलवरती परत 2 धावा. पुन्हा एकदा 3 धावा. नो बॉल टाकला. 4 धावा प्लस मिळाला. पुन्हा एकदा स्वेर चेंडू आला. पुन्हा एकदा चौकार. त्याच्यानंतर 1 धाव आणि या बॉलवरती चौकार. एकूण 5 बॉल झाले आहेत. एकूण 7 झाले आहेत, पण त्याच्यामध्ये 2 चेंडू खराब होते. 20 धावा. 2-0. एकूण 20 धावा. धावा पलकावरती येत असताना बघा आमचे ऑफिशियल पंच निरंजन सर तिकडे आहेत. प्रत्येकी बॉल त्यांच्या माध्यमातून काउंट केला जातो. त्यांच्याकडे काउंटर सुद्धा असणार आहे. चेंज पेस गतीमध्ये मिश्रणमध्ये चेंडू शरीराचा वेध घेतो. ऑन साईडला आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. 70
6 टार्गेट असताना पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आपण बघतो 20 धावा बनवल्या आहेत. म्हणजे अजूनही येणारे आपण बघितलं गेलं तर 24 बॉलमध्ये तिथं आपल्याला 56 धावा नक्कीच बनाव्या लागतील. या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी घरच्या मैदानावरती वागेश व देसाई टीम नक्कीच आता संघर्ष करते. थोडासा आपण वेळ कमी घ्या. नक्कीच निरंजन सरांना विनंती करतो की आपण प्लीज जास्त खेळाडूंना एकत्र येऊन देऊ नका. लवकरात लवकर इथं आपल्याला मॅच कंप्लीट मात्र करायचे आहे. आजचा हा पहिला दिवस खूप चांगल्या प्रकारचं नक्कीच आपल्याला आयोजन पाहायला भेटतोय. आदर्श क्रिकेट मंडळ पडलेगाव आमचे विनोदजी ठाकूर पडलेगावचे यांचं शुभ आगमन झालं आहे. त्यांना विनंती आहे की आपण हर्षिलशी संपर्क साधा. विनोद ठाकूर पडलेगाव यांना मी विनंती करतोय की आपण हर्षिल पाटीलशी त्वरित लवकरात लवकर संपर्क साधावे. कोलेगाव विपक्ष गारिवली त्याच्यामध्ये नक्कीच बाळादादांनी प्रथम टॉस जिंकलाय. बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण निवडला आहे. मग आपण या मॅचमध्ये बघतो सुरू असलेला नाणेफेकीचा कौल जिंकला होता. एक धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. बॅटिंग करत असताना काय क्लास बॅटिंग केली. खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. अक्षरशः नक्कीच 70+ सर्वात मोठी धावसंख्या स्पर्धेमधली बनवली. निलेश येथील मात्र सेकंड ओव्हरमध्ये सर्कल पाबंदीचा फटका चांगला आहे. छोटी मात्र डीप स्क्वेअर लेगला जातो तिथे खेळाडू चिन्हवरती येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत अक्षयकडनं बघा चूक होत असताना मात्र छोट्या छोट्या चुकींकडे लक्ष देणं खूप गरजेचं असणार आहे. तोपर्यंत अजून या 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 3 ने जाते पुढे. धावा मात्र इथनं येतील. या दरम्यान विचार जर केला तर 23 धावा धावफलकावरती येत आहेत. अजूनही बघतो आपण इथनं 53 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 23 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 23 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅच आपल्याला खूप चांगल्या प्रकारची इथनं पाहायला भेटते. तुषार पाटीलचा जुनी डोंबिवली संघ एका बाजूने उतरलाय तर आपल्या घरच्या मैदानावरती इथं बघतो आपण आमच्या सुखदेव काकांचा जे वागेश्वर देसाई संघ उतरला आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडासा वेळ कमी घ्या. थोडीशी नक्कीच विनंती करतोय आपण जास्त वेळ घेऊ नका. निलेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे. बेमिसाल टायमिंग चेडूला मध्ये अक्षरशः फेकून दिला आहे. डीप मध्ये मिडविकेटच्या दिशेने आकाश पालीच्या बॅट मधून षटकार. आकाशच्या माध्यमातून आपण दर्जेदार क्लास अशी बॅटिंग बघतोय. कारण का बघतो आपण एक चांगला असा खेळाडू आहे आणि खूप कमी वयामध्ये जास्त प्रगती मी तर म्हणेल आकाशने केली आहे. आणि चांगल्या प्रकारची इथनं बॅटिंग करत असताना टीमसाठी आकाश पाटील. आता मात्र इथनं लाईन यावेळेस बघायला तर लाईन मात्र चुकीची आहे. चुका मात्र होत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. मी अगोदरच म्हटलं ज्ञानेश्वरची कमतरता थोडीशी बाजेल कारण का आपण बघतो ज्ञानेश्वर एक अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी आणि बॅटिंग दोन्ही खूप चांगली करतायत. अमित पाटील चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी. 2 अष्टपैलू खेळाडू नसल्याच्या नंतर थोडासा दबाव पाहायला भेटतोय जुनी डोंबिवली संघावरती. चेंज पेस गतीमध्ये मिशन त्याचा फायदा घेतला आहे आकाश पाटीलने. आकाश ऑन फायर. याच्या अगोदर आपण ऑनसाइडला षटकार बघितला बरोबर आमच्या स्क्रीन समोर साइड स्क्रीनला आकाशच्या माध्यमातून अजून एक पॉवरफुल दर्जेदार षटकार. आता मात्र आता चेंडूची फीक खूप चांगली आहे. आता यावेळेस बघितलं गेलं तर बागपटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बरोबर पडल्याच्या नंतर आतमध्ये येतोय. स्विंगांना मिस याला म्हटलं जातं कारण का गोलंदाज आपण बघितला या दरम्यान निलेश एक चांगला खेळाडू आहे. एक नवोदित खेळाडू आहे. मात्र नक्कीच बघितलं गेलं तर आता संघामध्ये नक्कीच त्याला जागा मिळाल्या आहे. प्रत्येकी वेळेस एक षटक निलेशच्या माध्यमातून फेकलं जातं. म्हणजे निलेश पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. आता मात्र इथं पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल. या प्रकारची तुम्ही गोलंदाजी आकाशला करू शकत नाहीयेत. घरचा मैदान आहे आणि घरच्या मध्ये तिथे त्याचा सराव असतो अभ्यास असतो आणि त्याचा पुरेपूर फायदा होत असताना पूर्णपणे अक्षरशः हात धुवून घेतले आहे त्या षटकामध्ये. अक्षरशः पूर्णपणे मी तर म्हणेल मैदानाच्या चारी बाजूने आता मात्र बघतो आपण आकाश पाटील नावाचं वादळ आपल्याला पाहायला भेटतोय. अजून एक बिग हिट षटकार.
थँक्यू डीजे. चांगले बॅटिंग होत असताना आणि आकाशने नक्कीच पुन्हा एकदा दाखवून दिलं माझ्यामध्ये दमकम आहे, मी एक चांगला खेळाडू आहे. मला तुम्ही कोणत्याही क्रमांकावरती पाठवा, मी घेऊ शकेल. अकुटप्पाचा बॉल फटका आता फसला. खेळाडू जेल खाली डीप मध्ये मिड विकेटला बरोबर जेल तिथं पकडला जातोय. आकाशला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट आकाश पाटील बॅक टू द पविलियन. खेळाडू डीजे खूप चांगल्या प्रकारचं आपण संगीत ऐकतोय. इथनं मॅच आता मात्र रिची मारते जातात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मग आकाश मैदानाच्या बाहेर येण्याच्या अगोदर तब्बल 22 धावांचं योगदान, म्हणजे लिमिटेड ओव्हरमध्ये 20-22 धावा बनवणारा खेळाडू खूप महत्त्वाचा असतो, कारण का त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा काम केला आहे. आता मात्र शिल्लक आपण काम बघतोय, कारण का आतापर्यंत 42 धावा 2 ओव्हरमध्ये झाल्या आहेत. टार्गेट आपण बघतो 76 होतं, म्हणजे समीकरण आपण जर बघितलं आता येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये इथनं अजूनही 34 धावेची गरज आहे मॅचमध्ये. 18 चेंडू 34 धावा. घरच्या मैदानावरती मात्र जेव्हा वागेश्वर देसाई बी टीमला मात्र हरवणं एवढं सोपं नसेल, तर दुसऱ्या बाजूने मोठी धावसंख्या बनवली आहे. तुषार मात्र प्रयत्न करतोय, कारण का तुषारकडे गोलंदाज आहेत. मग तो आपण आता मात्र अक्षयचा वापर केला गेला आहे. अक्षय या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ दाखवेल. रिचे मात्रे मात्र जातात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपल्या घरच्या मैदानामध्ये घेत असताना 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये तब्बल 34 धावेची गरज आहे. साहिलने तब्बल 20 धावा खर्च केला. त्याच्यानंतर निलेशने तब्बल 22 धावा खर्च केला, म्हणजे 2 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा सर्कल पाबंदीमध्ये पाहायला भेटल्या आपल्याला. 42 अक्षय पाटील. पहिला बॉल फुलयांचा फेकला होता ऑफ साईडच्या माध्यमातून डीप मध्ये आला एक्स्ट्रा कव्हरकडे. तिथे खेळाडू तिकडे होते क्षेत्ररक्षक. दरम्यान मयूरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं बघतो आपण या दरम्यान क्षेत्ररक्षण होत असताना. त्या दरम्यान एक धाव येते. मॅच मध्ये अजूनही बाकी, कारण का बघतो समीकरण आता मात्र इथनं येणारे मात्र अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 बॉलमध्ये 33 धावा मात्र इथनं बनवायच्या आहेत. एवढा इझिली मात्र मॅच सोडणार नाहीये जुनी डोंबिवली टीम. शेवटपर्यंत कंबर कसेल, शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये जे वागेश्वर देसाई टीमला. अक्षय पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा जव देईल. स्ट्रायकरला आघाडीचे फलंदाज आहेत विकास. जकास काम करावं लागेल विकासला. मात्र यावेळेस बघा किती चांगली गोलंदाजी आहे. मी अगोदरच म्हटलं मॅच एवढ्या इझिली तुषार पाटीलचा जुनी डोंबिवली संघ सोडणार नाहीये. शेवटपर्यंत संघर्ष करतील आणि या संघर्ष आपल्याला शेवटच्या अंतिम षटकापर्यंत असाच पाहायला भेटेल. प्रत्येकी डॉट चेंडू इथनं मॅचमध्ये पर्यंत इन्व्हॉल्व होईल. प्रत्येकी इथनं डॉट चेंडू संजूनुसार काम करेल जुनी डोंबिवली टीमसाठी आणि इथनं मात्र प्रत्येकी मोठा फटका पुन्हा एकदा कमबॅक करून देईल ज्या वागेश्वर देसाई टीमला. यावेळी चुकीची गोलंदाजी. अकुटप्पाचा बॉल आहे ऑन साइडला. हुकचा पटका खूप चांगला येतोय. चुकीची गोलंदाजी, त्याच्यावरती सरुला प्रतिहल्ला आपल्याला पाहायला भेटतोय विकासच्या बॅट मधून. जकास षटकार. थँक्यू डीजे. चुकीची गोलंदाजी. अर्ध्या तुम्ही पिचवरती जर चेंडू टाकले विकासारख्या बॅट्समॅनला तर तुम्हाला षटकार नक्कीच मिळेल, नक्कीच पाहायला भेटेल. आणि अक्षयकडनं झालेली चूक आता मात्र इथनं बघतो. आता मात्र यावेळेस दरम्यान चुकीची गोलंदाजी थोडीशी होत असताना अजून इथनं 27 धावा बनवायच्या आहेत. बाकफुटला जाऊन स्वारकटचा अजून एक नजाकतवर फटका आपल्याला पाहायला भेटतोय. वट अँड वॉच क्रिकेट. चेंडू जाईल सीमा पार. विकासच्या माध्यमातून जकास बॅटिंग. 4 रन. आता मात्र इथनं खरंच विचार करावा लागेल. मैदानाच्या चारी बाजूने आता मात्र बॅटिंग सुरू झाली आहे विकासच्या माध्यमातून. अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत 14 बॉलमध्ये.
मॅच बाकी आहे, कारण का मॅच अजूनही संपलेली नाहीये, कारण का 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आतापर्यंत आपण बघतो चेंडू संपले आहेत, त्या ओव्हरचे 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 13 बॉलमध्ये इथनं 23 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. एका बाजूने आपण बघतो जेव्हा वागेश्वर देसाई टीम उतरली आपल्या घरच्या मैदानावरती, तर दुसऱ्या बाजूने जुने डोंबिवली संघ संघर्ष करतीये. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला जातो, डीप लॉंग लेगला, तिथं मात्र फील्ड होईल चेंडूची, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळतीये. आता मात्र बघतो एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या आता मात्र जाईल 1 ने पुढे. धावा तब्बल मात्र इथनं येतात, या दरम्यान आपण बघितलं गेला तर एकूण धावा येतील 54 धावा. अजून मात्र बघतो आपण येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथनं आपण बघतोय 11च्या सरासरीने या दरम्यान 22 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 22 धावा. स्पर्धेचा नियम असा आहे की तुम्हाला माझं चेसिंग कंपल्सरी करावी लागणार आहे या स्पर्धेमध्ये, आणि 3 षटकाचा केस संपला आहे. तर नक्कीच नितीनना जातात मैदानाच्या आतमध्ये, या दरम्यान पाण्याची मागणी केली जाते, तर पाणी नक्कीच घेऊन जात आहेत. आता मात्र पाणी पिल्याच्या नंतर कोण कोणाला पाणी पाजेल, कारण का आता आपण बघितलं गेलं तर एका बाजूने या दरम्यान जिंकणं आहे जरूर जय वागेश्वर देसाई टीमला, कारण का घरचा मैदान आहे, आणि दुसऱ्या बाजूला तुषार पाटीलच्या जुनी डोंबिवली संघाला हार नाहीये मंजूर. एवढा इझिली मॅच मत देणार नाहीयेत. अजून मध्ये टीम मिटिंग सुरू आहे, चर्चा सुरू आहे, खूप मोठी मिटिंग मध्ये आता इथे घेतली गेली आहे. तर मीटिंग सुरू आहे, तर आपण जाऊया डीजे प्रशांतच्या माध्यमातून, आपण ऐकूया तोपर्यंत चांगलं सुरेख संगीत. क्या बात आहे. वाट माझी बघतोय रिक्षावाला. आता इथनं कोणाला कोणाची वाट बघावी लागेल, कारण का समीकरण शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू आणि 11च्या सरासरीने या 22 धावा कंप्लीट करायच्या आहेत. तर गोलंदाज येतील इथनं करण पाटील. चौथा नक्कीच इथनं मात्र विचार केला तर परिवर्तन आपण बघतोय करणच्या माध्यमातून. चेंज बेस आहे, पहिला चेंडू अकोटापाचा ऑन साइडला दिशा दिली आहे, तिथे मात्र खेळाडू दोघ जण आहे, ओ ते फक्त चेंडूकडे बघत राहिले. तू येणार का मी येणार, मी का तू, तोपर्यंत मात्र चेंडू जात होती ना, दोघांमधून फरार. 4 धावा. DJ Sandu in the mix. आता मात्र इथनं बघा इझिली हा चौकार आला. विकासने जेव्हा शॉट केला, विकासला नक्कीच इथनं माहिती असेल की मात्र याच्यावरती मला 4 धावा मिळतील असा विचार देखील ना विकासने केला नसेल. आता मात्र चंज पेसा आहे, गती परिवर्तन, त्याचा फायदा मात्र इथनं जय वागेश्वर देसाई टीमला होईल, कारण का अवंत धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून जाईल, तर मात्र 1 ने पुढे. धावा डबल इथने येतील. दरम्यान 63 धावा. अजूनही 17 धावा बनवायच्या आहेत त्या मॅचमध्ये. करण लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, स्विंग आक्रमण आता आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र इथनं एक डॉट चेंडू खूप महत्वाचा असेल. कंबर आता मात्र कसावी लागेल या मॅचमध्ये, कारण का अजूनही 17 धावा शिल्लक आहेत आणि या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग जरी नसली कंपल्सरी, मात्र चेसिंग कंपल्सरी आहे. तुम्हाला धावा कंपल्सरी चेस कराव्याच लागतील, स्पर्धेचा नियम आहे. ओर द विकेटने, माफ करा राऊंड विकेटने, कारण का गोलंदाज लेफ्ट आर्म आहेत. आणि यावेळेस आपण बघतो आता मात्र इथनं एक धाव लेग बायच्या माध्यमातून आमच्या नक्कीच सावंत सर तिकडे आहेत, त्यांचा नक्कीच आमच्याकडे इशारा आला. आमचे 2 ऑफिशियल पंच या मॅचसाठी आवर्जून आपण बघतोय. अजून एक धाव इथनं मिळेल. अजूनही मात्र इथनं बघतो आपण या दरम्यान 16 धावा बनवायच्या आहेत. चेंडू डबल शिल्लक आहेत या षटकातील, म्हणजे एकूण येणारे 8 चेंडू आणि 8 बॉलमध्ये अजूनही इथनं 16 धावा बनवायच्या आहेत. क्या बात आहे. अजून एक स्मॉल मिस्टेक, जे गुन्हेसंख्येला एक सांगतील मी तर बोलतोय ते सांगणार आहे, कारण का मला इथनंच घरी जायचं आहे. मी अगोदरच म्हटलं देसाईमध्ये स्पर्धा आहे, तर तुम्ही जरा सहकार्य करा. बरोबर धावसंख्या लिहायच्या आहेत.
आपण थोडासा उशिरा सांगू त्यांना अपडेट काय हरकत नाहीये. थोडीशी अशी मजा का सुरू आहे पण थोडंसं आपण लक्ष द्या. एक धाव खूप महत्वाचे आहे कारण का देसाई संघ जेव्हा खेळतो तेव्हा 11च्या 11 लॅपटॉप समोर असतात. 9 चेंडू तिथे मात्र रिची मात्रे आहेत. षटकार मारण्याचा प्रयत्न होता क्रॉस द लाईन आडवा बाटने चेंडू आणि बाटचा अजिबात संपर्क मात्र येत नाहीये. समीकरण शिल्लक आहे आता मात्र येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथनं बघतो आपण 16 धावेची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. मॅच आपण जर इथनं बघितली तर मी तर म्हणेल बॅलन्स आहे. सामना इथनं जर आपण बघितला तर खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटतोय. जशी मॅच रंगाला पाहिजे आहे तशी मॅच आता मात्र इथनं रंगतदार आपल्याला पाहायला भेटते या स्पर्धेच्या माध्यमातून. चुकीची गोलंदाजी त्याच्यावरती प्रतिहल्ला. चुकीला माफी नाहीये आणि इथनं आपण बघतोय रिची मात्रेच्या बॅट मधून हा मात्र सामना खुला करणारा षटकार. बॅटची बघा त्यांच्या रेंज किती वेगाने. 7 चेंडू आता मात्र 10 धावेची गरज. षटकार आल्याच्या नंतर कमबॅक. अकुटप्पाचा बॉल मात्र यावेळेस बघतो आपण लाईन चांगली आहे. मॅच अजूनही बाकी आहे मित्रांनो कारण का आता मात्र खरा खेळ बाकी आहे कारण का शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये आता मात्र इथनं कोणता मांजा वापरला जाईल. आतापर्यंत 4 गोलंदाजांचा वापर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला म्हणजे आता शेवटचे षटक इथनं कोणाचं असेल हा मोठा प्रश्नचिन्ह. 6 बॉलमध्ये 10 धावा बनवावाच लागतील या स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग तुम्हाला कंपल्सरी असेल. 6 चेंडू 10 धावा 10 धावा 6 चेंडू. मॅच जिंकणार कोण. मॅच दोन्ही बाजूने समान आहे. एका बाजूने जय वागेश्वर देसाई टीम घरच्या मैदानावरती खेळते तर दुसऱ्या बाजूने तुषार पाटीलचा अजूनही डोंबिवली संघ इथनं मात्र आला आहे या मैदानाच्या मध्ये दाखल झाला आहे. छत्रपती क्रीडांगण आपण बघतोय एक चांगला असं नामांकन दिलं आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा राजांचा राजाने नक्कीच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या मराठी माणसाला टाट मानेने जगाला शिकवलं. त्या नक्कीच आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा या बघितलं गेलं तर या मातीमध्ये आपण आज नक्कीच अभिमानाने जगतोय आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मात्र या क्रीडांगणाला दिलं आहे छत्रपती. नक्की छत्रपती म्हटलं तर बघितलं गेलं तर महाराष्ट्राची आन बान शान आणि त्या राजांसारखा नक्कीच कोणी होऊ शकणार नाहीये आणि कोणी मात्र याच्या पुढे झालाही नाहीये. समीकरण शिल्लक आहे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथनं 10 धावा कंपल्सरी बनवावाच लागतील मॅच मध्ये. गोलंदाज पहिला चेंडू दरम्यान टॉपेज लागतीये मात्र चेंडू कीपरच्या पाठी जाईल डीप लॉंग लेग कडे. तोपर्यंत आपण बघतो इथनं मात्र एक धाव येते. निलेश पुन्हा एकदा आपल्या नक्की सेकंड स्पेल मध्ये येतील. निलेशचा वापर ज्या निलेशने तब्बल आपण बघितलं गेलं तर 22 धावा खर्च केल्या होत्या मात्र आता 5 बॉल मध्ये फक्त 9 धावा बाकी आहेत. संघर्ष 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 आणि संघर्ष. संघर्ष सुरू आहे शिंडवणे बॅटचा. संघर्ष सुरू आहे या क्रिकेटच्या महायुद्धाचा. मात्र हा महायुद्ध इथनं मात्र कोण जिंकेल. समीकरण खूप महत्वाचं मात्र ही मॅच आहे कारण का मी तर म्हणेल जास्त अवघड नाहीये मात्र सोपं सुद्धा नसेल. 5 चेंडू 9 धावा काही होऊ शकेल. क्रिकेट आहे. विश्वास आपण नक्कीच ठेवू शकत नाही क्रिकेटवर. क्रिकेट आणि राजकारण या दोन गोष्टी मात्र अशा आहेत यांच्यावरती विश्वास मात्र कधीच ठेवायचा नाहीये आणि कधी ठेवू शकत नाही आपण कारण का इथनं रंग बदलणारे आपल्याला नक्कीच सामने बघितलेत. फटका फसतोय झेल मात्र नाहीये. नक्कीच श्वास मात्र रोखून ठेवलं होतं मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आणि आता मात्र इथनं काय झालं विकासला मात्र इथनं बाद केलं जातोय आणि या दरम्यान मी तर म्हणेल विकासला आपला विकेट बहाल करावा लागतोय. समीकरण शिल्लक आहे 4 चेंडू थँक्यू डीजे. समीकरण शिल्लक आहे फक्त आता येणारे 4 चेंडूने जिंकण्यासाठी 8 धावा बघा. चेसिंग तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागणार आहे. तुम्हाला 76 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकायची असेल तर. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. थरार क्रिकेटचा 4 चेंडू 8 धावा. बाकुडला जाऊन फटका फक्त एकच धावेचा आहे. मी अगोदरच म्हटलं क्रिकेट असा क्या आहे
कारण का सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आहे आणि आता मात्र इथनं रंग बघा कसा सामन्याने बदललेला आहे. कारण का ज्या आपण बघितलं की निलेशने पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या, तो निलेश सेकंड स्पेल मध्ये आता मात्र आला आहे फक्त 10 धावा रोकांच्या असताना ना की 9 आता मात्र इथनं आल्या आहेत ज्या वागेश्वर देसाई टीमच्या. मी तर म्हणते संघर्ष किती चांगला केला बघा. जरी आपण ही सामना मॅच मध्ये गमो किंवा कोणी जिंको, मात्र समोरच्या संघाला विचार करण्यासाठी भाग पडलो की आम्ही रडलो कसो, आम्ही संघर्ष कसा केला हे मात्र इथे दाखवून दिलं जातोय. आणि आता मात्र इथनं विजयशी पताका कोण इथं मात्र या मैदानाच्या आतमध्ये गाडेल. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 7 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील, या स्पर्धेचा नियम आहे. स्ट्रायकरला राहुल. निलेश काय मात्र षटक फेकत असताना दर्जेदार गोलंदाजी आणि आता मात्र फटका फसले हवेमध्ये. इथनं जेल घेणार की काय आणि जेल आता मात्र घेतला आहे. मी अगोदरच म्हटलं होतं क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकेल, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच होऊ शकेल आणि तेच घडलं. कारण का आजवर आम्ही अशा मॅचेस खूप साऱ्या एन्जॉय केल्या आहेत. कारण का जेव्हा जेव्हा कमी धावा असतात तेव्हा तेव्हा बॅटिंग करणारा संघ भाग फुटला जातो. आजवरचा टेनिस बॉल क्रिकेटचा हा इतिहास आम्हाला सांगतोय. समीकरण शिल्लक आहे येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. जाऊया आपण डीजे कडे. विकास बाद झाला तो टर्निंग पॉइंट होऊ शकेल का या मॅचचा. कारण का विकास असा बासमान आहे कुठल्याही बाजूने शॉट खेळू शकेल. मात्र विकासला बाद केल्याच्या नंतर आता विचार करावा लागतोय जय वागेश्वर देसाई क्रिकेट संघाला. घरच्या मैदानावरती आपल्याच घरी खेळत असताना दबाव आणि प्रेशर. 2 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. थरार क्रिकेटचा चुकीची गोलंदाजी, त्याच्यावरती मात्र आक्रमण न होता फक्त 1 धाव. दुसरीचा प्रयत्न का केला गेला आणि पुन्हा एकदा धावचीच्या माध्यमातून खेळाडू बाद. रिची सांगतोय माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे धमक आहे, माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, मी ही मॅच संपवू शकतो. आणि आता इथनं मॅच कोण संपावेल. कारण का रिचीकडे स्ट्राईक आली आहे आणि एका बॉल मध्ये आता मात्र 6 धावा बनवायच्या आहेत कंपल्सरी. मी अगोदरच म्हटलं होतं क्रिकेटवर कोणी विश्वास ठेवू नका, कारण का मॅच कधी टर्न होऊ शकेल. आता मध्ये तीच मॅच टर्न होतीये. बघा किती चांगला विश्वास आहे तुषार पाटीलचा आपल्या गोलंदाजांवरती. ज्या निलेशने तब्बल पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या, त्या निलेशला मी का गोलंदाजी दिली याचं प्राक्षेचे उदाहरण तुम्हाला पाहायला भेटेल या दरम्यान निलेशची ही गोलंदाजी. कारण का आतापर्यंत 5 बॉल फेकलेत, फक्त 4 धावा खर्च केल्यात. म्हणजे आता समीकरण शिल्लक आहे शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये आता मात्र उदाहरण येते की इथनं मॅच जिंकणार कोण. एका बाजूने देसाई तर दुसऱ्या बाजूने जुनेमोली की देसाई, देसाई की जुनेमोली. येणारा शेवटचा चेंडू जर जोरामध्ये टाळ्या होऊ द्या, कारण का मॅच खूप चांगली रंगते. आपण टाळ्यामध्ये कंजूसी करू नका. 1 चेंडू आणि कंपल्सरी 6 धावेची गरज. शुभेच्छा दोघांना. मॅच अजूनही बाकी आहे कारण का चेंडू मात्र स्वेर येतोय. बघा शांतता पूर्णपणे आता मात्र बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये स्मशान शांतता आपल्याला पाहायला भेटते. जणू काय आपण बघितलं गेलं तर मॅच तेवढी रंगतदार येते. बघितलं गेलं तर प्रेक्षकांची संगत आपल्याला नक्कीच पाहायला भेटते आणि इथनं आमच्या मान्यवर सुद्धा ही मॅच मात्र इथनं एन्जॉय करतोय. शेवटचा 1 चेंडू षटकार मारावाच लागेल कारण का पंजा आता मात्र प्रत्येक वेळेस तुम्हाला मिळणार नाहीये. आता मात्र गोल्डन षटकार रिची मात्रेने षटकार मारला तर आज रिची मात्रे पुन्हा एकदा हिरो. आणि जर इथनं मात्र हा चेंडू चाकला इथनं चांगल्या प्रकारचा तर पुन्हा एकदा मात्र आज हिरो ठरेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हा निलेश जबरदस्त सामना, पैसा उसूल सामना. पुन्हा एकदा दोन्ही संघाला शुभेच्छा. आणि आता मात्र अजून 1 चेंडू स्वेर. बघा 4 आताच बनवावं लागतील. बघा 4 कंपल्सरी आहेत मात्र, म्हणजे आता चौकार जर आला तर मॅच जिंकू शकेल मैदानाच्या आतमध्ये जय वागेश्वर देसाई संघ. ज्याला कोणाला हृदयविकाराचा मात्र आजार असेल, ज्याची कोणाची बीपी जर लो असेल त्यांनी प्लीज घरी जा.
तुम्ही आम्हाला तुम्हाला आम्ही इथनं मेसेज करू किंवा कॉल करू की मॅच कोण जिंकलाय, मात्र आपण टेन्शन घेऊ नका आणि आम्हाला टेन्शन देऊ नका, कारण का येणारा एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 4 धावेची मात्र गरज आहे. मॅच जिंकेल कोण, मात्र हा प्रश्नचिन्ह, या प्रश्नचिन्हाचं मात्र उत्तर देईल कोण, कारण का रवींद्र संत सुद्धा मॅच एन्जॉय करतायत, आमचे सुजित पटेल सुद्धा मॅच एन्जॉय करतायत, मात्र मॅच जिंकणार कोण आहे माहिती नाहीये, मात्र पैसा वसूल मॅच इथनं आपल्याला पाहायला भेटते. बघा एक चेंडू फेकण्यासाठी माझे कमीत कमी 100 शब्द संपले असतील, मात्र पुन्हा एकदा आपण बघितलं गेलं तास वेळ चेंडू म्हणजे समीकरण एक चेंडू आणि पुन्हा एकदा आमच्या गुणलेखकाचं काम यांनी वाढवलं आहे. एक चेंडू मध्ये 3 धावा. आता मात्र इथनं काय होईल, निलेश नक्की काय करतोय हे आम्हालाही माहिती नाहीये, मात्र देसाई संघाचा अजूनही मात्र श्वास थांबला आहे. एका बॉलवरती 3 धावा. आता एक चेंडू 2 धावा. आता मी इथनं काय अनाउन्समेंट करू मला सुचत नाही, कारण का माझे शब्द पूर्णपणे संपले आहेत आणि तेच शब्द जर मी बोललो तर प्रेक्षक सुद्धा नक्कीच मला ओरडतील. एक चेंडू आणि 2 धावा. मॅच कुठे होती, कुठे आली आहे, कारण का मॅच मध्ये हाणलं सुद्धा निलेशने आणि मॅच मधून बाहेर सुद्धा आता मात्र निलेश घेऊन जाणार, कारण का आता 1 बॉल 2 धावा. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला तर कदाचित 2 धावा होऊ शकतील, म्हणजे जी मॅच अवघड होती ती मॅच आता मात्र सोपी करून दिलाय पुन्हा एकदा जय वागेश्वर देसाई टीमला. नक्की इथं सुरू काय आहे, एक चेंडू फक्त फेकायचा होता, मात्र त्या एका चेंडूसाठी सर्व प्रेक्षकांना वाट बघावी लागते. नक्की इथं जडलंय काय, नक्की या बॉलवरती होणार काय आहे, विजय कोणाचा असेल या बॉलवरती. एक चेंडू आणि कंपल्सरी आता मात्र 2 धावेची गरज आहे. नक्कीच आता मात्र चारक आणि चित सगळे प्रेक्षक वर्ग शांत आहेत आणि इथना हा एक चेंडू बघण्यासाठी सज्ज पुन्हा एकदा गोलंदाज. आता शब्द सगळे संपले माझ्याकडचे, आता फक्त मी शांत बसेल. एका बॉल मध्ये तब्बल 6 धावा बनवायच्या होत्या. एका बॉल मध्ये 6 धावा बनवायच्या असताना आता मात्र एका बॉल मध्ये 1 धाव बनवायची आहे. नक्की मित्रांनी केलं काय जेणेकरून आमचे शब्द संपले, आमचे गुणसंख्या पूर्ण कॉलम सुद्धा संपलेत आणि आता बघणाऱ्यांचे डोळे सुद्धा पुन्हा एकदा कोमजलेत, कारण का आता त्यांनाही माहिती आहे मॅचचं चित्र काय आहे. आता मात्र इथनं कदाचित हा चेंडू स्विरेल की काय. जर हा चेंडू स्विराला तर मी तर म्हणेल पहिल्यांदाच मात्र टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी मॅच मी तर म्हणेल या मॅचची नोंद होईल. मात्र एक चेंडू आणि 1 धाव. एका बॉल मध्ये 6 धावा बनवायच्या होत्या, तो मात्र एकच बॉल. हा खेळाडू आता मात्र 6व्यांदा फेकण्यासाठी सज्ज झाला आहे, म्हणजे सर्वात मोठा आपण बघतो या दरम्यान हा विक्रम सुद्धा इथनं पाहायला भेटेल. एक चेंडू 1 धाव, एक चेंडू 1 धाव. मात्र इथनं बनवावीच लागणार आहे, चेसिंग कंपल्सरी. आता मात्र इथनं या बॉल वरती काय होईल, हा बॉल बॅटच्या नेटवर्क मध्ये येईल का, जोरामध्ये टाळ्या होऊ द्या. एक चेंडू 1 धाव. आणि पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासामध्ये या गोष्टी घडल्या आहेत. 6 बॉल मध्ये मी तर म्हणेल माफ करा, एका बॉल मध्ये 6 धावा बनवायच्या होत्या आणि सलग 6 चेंडू स्क्वेअर फेकले, म्हणजे आता याची नोंद नक्कीच होईल.